नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपला चॅलेंजचा दुसरा दिवस आहे. ओके, खूप छान रिस्पॉन्स तुम्ही पहिल्या व्हिडिओला दिलेला आहे. प्रश्नच नाही म्हणजे तुमच्या उत्साह बघून मला पण खरं तर हा आता करायला पाहिजे. ओके, एक दोन जणांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला. डिस्क्रिप्शन मध्ये जे असतं ना, हे सगळं एआय जनरेटेड असतं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलंय, मी इथे कुठे अभ्यासाचा उल्लेख केलेला नाही. आपण अभ्यासाचे चॅलेंजेस पण चालू करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण आपल्या माइंडने क्लिअर असणं खूप जास्त गरजेचं आहे. ही जी आहे माइंड एक्सरसाइज आहेत. ओके, आणि मी जे काल बोलली ना ते खूप लोकांना अपील झालेलं आहे. म्हणजे नाही हो, खरंच आमच्या बाबतीत असं घडतंय. आणि हे बघा, मला खूप लोकांना नाही करायचंय, जे अडखळतायत ना. बघा, करायची इच्छा आहे, क्लास लावतात, पैसे भरतात, पुस्तकं पण आणतात. अरे पण ह्या ज्या मधल्या 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 अडचणी येते, जेव्हा नदी वाहत येते तिच्या प्रवाहामध्ये छोटे छोटे दगड, मोठी दगड, कधी तिचा मोड टर्न होतं. समुद्राचा कधी तुम्ही बघितले प्रवाह चेंज झाल्याचा? नदीचा चेंज होतो ना. नदी प्रकृती म्हणजे स्त्री, आपण प्रकृती, आपल्याला अडचणी येत आहेत आणि आपल्याला त्या अडचणींवर मात करत काम करायचंय. तुम्हाला माझे मुद्दे लक्षात येत आहेत मैत्रिणींनो? ओके, सो माझा ह्या सिरीजचा जो पर्पज आहे तो क्लिअरली आहे की मला तुमच्याकडून माइंड एक्सरसाइज करून घ्यायचे आहे. तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग आधी करायचंय. कुठचाही प्रॉब्लेम आला जो भौतिक जीवनात येतो ना, हे बघा, इन्स्टंट काही प्रॉब्लेम झाला तर आपण ठीक आहे, पण त्यालाही फाईट करायचं असेल तर मेंटली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि प्रत्येक स्त्री ही खरोखर मानसिकदृष्ट्या तेवढीच स्ट्रॉंग असते. फक्त काय असतं माहितीये का, तिला स्वत्वाची जाणीव करून द्यावं लागतं. तो कस्तुरी मृग जो असतो ना, त्याच्यामध्ये कस्तुरी आहे. ओके, पण तो त्या वासाच्या मागे धावतोय, अशी आपल्या सगळ्यांचीच कंडिशन आहे. मी सुद्धा त्या परिस्थितीतून गेलीये, कधी कधी जाते, अडखळते, थांबते, काहीच कळत नाही. ओके, आता तुम्हाला माझी एक गंमत म्हणून सांगते. जे लोक मला जवळून ओळखतात त्यांना खूप चांगलं माहिती आहे की मी एक झालं की एक मागच्या 4 महिन्यात एक झालं की एक काही ना काहीतरी गोष्टींनी अडखळलेली आहे. आजारपणच येतंय, काय येतंय तुम्हाला गंमत वाटेल. काही दिवसांपूर्वी म्हणजे एक 15-20 दिवस झाले ऑलमोस्ट आता. मी गाडी उभी होती, एक मागून गाडी आली, ठोकली आणि सगळा जो माझा बॉडीचं वेट आणि सगळं माझ्या गुडघ्यावर आलं. मी ऑलमोस्ट स्टँडच होऊ शकत नव्हते. माझा पाय असा टांगलेला, क्रॅक वगैरे काहीच झालं नाही, पण उभंच रे, पायात ताकदच नाही, अशी अशी लडखडत होती सारखी. ओके, ते कव्हर होत नाही तर डॉक्टरांनी, जे आपल्याला युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, काय झालं, B12 एकदम उतरून गेलं बॉडीतून. त्यामुळे ताकदच नाही. B12 खाल्लं की वजनच वाढतं, वजन वाढलं की दुसऱ्या अवयवावर परिणाम होतो. म्हणजे सांगायचा मुद्दा मी तुम्हाला का सांगते, मला नव्हतं सांगायचं. काय आहे की प्रॉब्लेम्स तो है सबके साथ, सिर्फ नजरिए की है बात. हो की नाही? तारक मेहताची लाईन आहे, माझी नाही, है ना. सो लक्षात घ्या की मला तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हा. तुमच्या एक एक चुका, एक एक अडचणी ज्या आहेत त्या मी तुमच्याबरोबर डिस्कस करून तुम्हाला मार्ग काढणार आहे. घाबरू नका, मी तुमच्यासाठी अभ्यासाचे व्हिडिओ देखील बनवणार आहे, शब्द आहे माझा. आणि ते आपण कसं करायचं माहितीये का, फक्त अंगणवाडी नाही, इतरही परीक्षा आहेत, सगळ्या परीक्षांना एकत्र घेऊन टार्गेट बेस अभ्यास करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला मेंटली स्ट्रॉंग व्हायचंय. समजलं. आणि अजून एक सांगते, अनेक म्हणजे जे पुरुष मंडळी पण आपले जे व्हिडिओ बघत असतील, तर तुम्हाला पण जॉब करता करता एखादी सरकारी नोकरी असावी अशी इच्छा असणारी खूप पुरुष आहेत, खूप दादा मित्र आहेत सगळे. मग तुम्ही सुद्धा हे पहा, तुम्हाला सुद्धा हे कुठेतरी अपील होणार आहे. ओके, सो आता मी जास्त वेळ नाही घालत. कालच्या ह्याच्यातून मला बऱ्याच लोकांनी खरोखर ते पेपरवर लिहून फोटो पाठवलेले आहेत. स्वातीने सगळ्यात पहिले काल सुरुवात केली होती. ओके, सो तिच्याकडून आले आणि खूप लोकांनी केले. तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला ऍड्रेस झाले ना, बस फक्त एक हात जोडून विनवणी आहे. ओके, व्हिडिओ पूर्ण बघत जा, मग विचारत जा. आणि फोन कधी सुटतील या फालतू करण्यासाठी मला फोन करू नका. हात जोडून विनवणी. ओके, कारण की ह्याचं उत्तर आहे ना, आपले सीएम पण नाही देऊ शकणार आहे. तुम्ही अभ्यासावर फोकस करा. एकच टार्गेट सांगते मी, फोनवरही या गोष्टी सांगितल्या, तुम्हाला स्पष्ट तोंडावर सांगते. तुम्हाला जर का ह्या परीक्षेत यश मिळवायचं असेल तर 200 मार्कांपैकी 185, 190 एवढं स्वतःला टार्गेट द्या. त्यावेळेस तुम्हाला हमखास त्या जागेवर बसण्याची शाश्वती राहते. एवढं म्हणजे पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील त्याच्यासाठी प्रयत्न करा. ह्या सगळ्या झंझटीत बाहेर पडा. ओके, आता ह्याच्या पुढे मी अजून काही जास्त सांगत नाही. आपला दुसरा जो चॅलेंज आहे, जो सगळ्यांचा आहे, ओके, असतोच बऱ्यापैकी, काय आहे,
पुन्हा एकदा, स्वतःवर विश्वास नसणे. ओके, दोन कॅटेगरीचे लोक असतात, एक तर स्वतःवर अति जास्त विश्वास असणारे किंवा स्वतःवर अजिबातच विश्वास नसणारे. तर त्यातल्या त्यात स्वतःवर विश्वास नसणारी ही जी कॅटेगरी आहे ना, ही सगळ्यात जास्त आहे. ओके, मग आता ह्याच्याशी पण आपल्याला डील करायचंय. पण स्वतःवर विश्वास नाही म्हणजे काय? तुम्ही घर उत्तम चालवताय, तुम्ही संसार खूप छान करता, लेकराबाळांची काळजी घेता, पण तुम्ही स्वतःवर जेव्हा येतो, अरे बापरे मला हे जमेल का, आणि अजून एक असतं, नाही मला हे करायचंच आहे. अगं हो, मान्य आहे मला तुला हे करायचंच आहे आणि तू करावं, हीच माझी इच्छा आहे, त्याच्यासाठी मी एवढी धडपड करत आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तू स्वतःला वाहून घेऊ नको. आणि कसं होतं माहितीये, अभ्यास करताना मी 5 तास अभ्यास करेन, मी 6 तास अभ्यास करेन, मान्य आहे मला, तुम्ही अभ्यास करू शकता, पण तुमची शरीर प्रकृती ही सुद्धा एक खूप मोठा घटक आहे, खूप मोठा घटक आहे हा सुद्धा. समजलं? सो आपण आता त्याच्यावरती सगळ्यात पहिले काम करूया, की म्हणजे नेमकं काय चुकतंय स्वतःवर विश्वास नाही म्हणजे. ठीक आहे, ह्याचा प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन सगळं आपल्याला बघायचंय. पण तत्पूर्वी पुढे जाण्याआधी लक्षात घ्या, ह्या दोन पोस्ट आहेत, एक अंगणवाडी पर्यवेक्षक आणि एक आपली तलाठी. या दोन पोस्टसाठी तुम्ही जर का अगदी कसून प्रयत्न करत असाल तर आपल्याकडे दोन्ही सुद्धा पॅचेस अवेलेबल आहे. दोघांची प्राइस बघा, 999 एवढी माइन्यूट आपण ठेवलेली आहे. ठीक आहे, जवळजवळ 450 व्हिडिओ तुमच्याकडे असणार आहेत. ओके, फक्त मी आता सध्या काय केलेलं आहे, जीएसचे लेक्चर थोडेसे स्टॉप केलेले आहे. रिझन त्याच्या मागचं एकदम सांगते, की थोडीशी आपल्याला काहीतरी क्लॅरिटी येऊ द्या. म्हणजे एमपीएससी कडे गेलेला आहे, त्यामुळे ग्रुप सी मधून काय सिलेबस ते आपल्याला जर का त्यांनी दिला, देण्याची शक्यता नाहीये, ते हेच सांगणार आहेत की विज्ञान, इतिहास, भूगोल असंच सांगणार आहे. पण आपण ऑलरेडी एमपीएससी पॅटर्नने पण घेतलेला आहे, पण अजून जर का डिटेलिंग मिळाली तर तेवढं चेंजेस करून थोडे अपडेटेड आपल्याला जातील, म्हणून मी वेट करते. एक 5-7 दिवस मी अजून वेट करणार आहे. अदरवाईज आपले जीएसचे पण लेक्चर जे आहेत, पॉलिटी वगैरे, ते सगळे स्टार्ट होणार आहेत. ऑलरेडी हिस्ट्री आपण टाकलेलं आहे, गणेश सरांनी आपल्याला लेक्चर्स दिलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ह्याचं विज्ञानाचे आपले लेक्चर्स खूप छान झालेले आहेत. ओके नाही, आयसीडीएसचे जे आहेत म्हणजे टेक्निकल, हे मी तुम्हाला लाईव्ह मध्येच करणार आहे. त्याचे क्वेश्चन्स देखील आपण करणार आहोत. समजतंय? मराठी ऑलमोस्ट दिलेला आहे, इंग्लिश आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, सगळे विषय व्यवस्थित अपलोड आहेत. ओके, बघा डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक टाकते आहे, माझा नंबर आहे, तर मला फोन करा, तुमचे डाऊट्स विचारा, पण फॉर्म कधी सुटणार आहेत ह्या प्रश्न विचारायला फोन करू नका. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय अडचण आहे, तर स्वतःवर विश्वास नाही तर पहिला उपाय, तुमच्या भूतकाळातील यश आठवा. कधीतरी तर शाळेत असताना, थोडस मोठं झाल्यावर, कॉलेजमध्ये, कुठेतरी जर तुम्ही छान सक्सेस मिळवलं असेल, हो की नाही, तर बघा प्रत्येक कठीण प्रसंगावर तुम्हाला मात करता येते का? तुम्ही एक छान घर सांभाळताय, कुटुंबाची जबाबदारी, तुम्ही एखादा नोकरी केलेली असेल, व्यवसाय केलेला असेल, शिक्षण पूर्ण केलेलं आहे. लक्षात घ्या, जी स्त्री अख्खं कुटुंब सांभाळू शकते ना, ती स्वतःमध्ये बदल करून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ती उभं राहू शकते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आपलं जे भूतकाळातलं यश आहे ना, ते मेन्शन करून ठेवा. डन? चालणार आहे? आठवा, तुमचे काही सर्टिफिकेट्स वगैरे असतील, रिझल्ट असतील, काढा, ते बघा, तुम्हाला आनंद होईल. जुन्या मैत्रिणींशी बरोबर तुम्ही काही स्पर्धा जिंकली असेल, तुम्हाला एखाद्या कलेची आवड असेल ना, तर ते सुद्धा आठवा, की मला नाचात बक्षीस मिळालेलं, मला गाड्यात मिळालं होतं. आठवा, अंडर कॉन्फिडन्स होऊ नका. महत्वाचा मुद्दा. दुसरी महत्वाची गोष्ट, स्वतःशी सकारात्मक संवाद साधायचा. सकारात्मक म्हणजे काय? लक्षात घ्या, आपला तो 3 इडियट मधला ऑल इज वेल, ऑल इज वेल. ओके, कितीही राग आला, मुलं चुकतील, नवरा कुठेतरी चुकेल, घरातलं कोणीतरी हर्ट करेल, होणारच आहे. माझ्या बरोबर होतं, तुमच्या बरोबरही होणार आहे, XYZ व्यक्ती बरोबर होतं, आपल्या आयांनी पण तेच सहन केलेलं आहे. सो वेगळं काय आहे? वेगळं काही नाही ना. सो ऑल इज वेल, ऑल इज वेल, सकारात्मक राहा, सगळं नीट होईल. ठीक आहे, आणि हिला सटकन रिॲक्शन देणं बंद करा. बघा, रोज एक सांगायचं, मी सक्षम आहे, मी दररोज प्रगती करत आहे, माझे यश निश्चित आहे. आपण आपल्या मेंदूला, आपल्या न्यूरॉन्सला ज्या प्रकारचे आदेश देतो त्याचनुसार आपले कृती घडत असते. ओके, म्हणजे सकारात्मक विचारच आपलं सकारात्मक जीवन घडवणार आहेत. क्लिअर आहे हा मुद्दा? दुसरा मुद्दा मी काय सांगितलेला आहे तुम्हाला? स्वतःशी सकारात्मक राहायचं आहे. पहिला मुद्दा काय सांगितला होता? तर भूतकाळातलं यश तुम्हाला आठवायचं आहे.
त्याच्यानंतर छोट्या छोट्या लक्ष्यावर म्हणजे लक्ष केंद्रित करा छोट्या छोट्या गोष्टींवरती. मी तुम्हाला सांगितलं ना, अगदी 5-7 तास 10 तास अभ्यासाची गरज नाहीये. आता माझ्याकडे 1 तास आहे, सगळं काम आटोपलंय, लगेच घ्या व्हिडिओ घ्या, युट्यूब वरती बघा, तुमच्याकडे पुस्तकं असेल तर बघा, आपला कोर्स त्यांनी परचेस केलेला आहे, व्हिडिओ बघा. आणि ना लिखाणाची सवय, जसं आपण शाळेमध्ये बाई फळ्यावर लिहायच्या तसं किती नोट्स प्रोव्हाइड करू द्या रे, ते सगळे खड्डे आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताने नोट्स लिहत नाही ना, तोपर्यंत सगळं वाह्यात आहे. ओके, माझे शब्द लक्षात घ्या. त्यामुळे स्वतः करायचं, शांत राहायचं, कमीत कमी गप्पा मारायच्या. काय होतं, सगळी कामं करून झाल्यानंतर आपलं शरीर थकून जातं आणि मग असं वाटतं नाही जरा रिलॅक्स व्हायला आपण काहीतरी वेगळं करा. रिलॅक्स व्हायला एक छान टेक्निक जी माझी आहे तुम्हाला सांगू. मला ना ब्लॅक कॉफी कधीच आवडायची नाही बरं का, पण माझ्या एका मित्राने मला एकदा तू ट्राय कर म्हणे, तुला खूप भारी वाटेल. मला अर्धच कप, जास्त नाही कपभर ब्लॅक कॉफी एवढीच बनायची, विदाऊट शुगर अँड विदाऊट मिल्क. ओके, थोडंसं त्याच्यात लिंबू पिळायचं, एक 2-3 थेंब आणि प्यायचं. असं उत्तेजन मिळतं ना, जसं ते सिगरेट पिणाऱ्या लोकांना जसं एक मिळतं ना, फ्रेश होतो माइंड, त्या प्रकारे ते ब्लॅक कॉफी मध्ये. जास्त नाही बरं का, जास्त नाही सांगते, अगदी हाफ कप एवढं पिऊन बघा, फ्रेश वाटेल, पुन्हा अभ्यासाला लागा. ओके, छोटे छोटे टार्गेट्स द्या. हा, आज मी आहे ना किमान 15 गणित तरी सोडवेल. आज मी इंग्लिशची एवढी वोकॅबलरी हे करेल, पाठ करेल, म्हणजे 20 प्रश्न सोडवतोय, टॉपिक पूर्ण करेन, चॅप्टर वाचेन, 30 मिनिटं रिव्हिजन करेन. लक्षात घ्या, हे जे छोटे 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 गोल्स असतील ना, ते तुम्हाला सक्सेस मध्ये पुढे जायला मदत करणार आहेत. डन आहे, गॉट इट. तर ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवणार आहात. ओके, चौथी गोष्ट, अपयशाला शिकण्याची संधी. आता अपयशाला म्हणजे काय लक्षात घ्या, आज उद्या रात्री उद्या दिवसभर काय करायचं हे आज रात्री तुमचं डिसाईड असतं, बरोबर आहे, करायला पाहिजे. काय होईल, पहिल्या दिवशी आहे ना, तुम्ही समजा 10 अभ्यासाचे टास्क ठरवले फॉर एक्झाम्पल, काय होईल, पहिल्या दिवशी 2 किंवा 3 जिकरीने कम्प्लीट होते. मग तुम्हाला टेन्शन येईल, अरे यार नाही येते यार, शिट काय करू, असं काय करू. घाबरायचं नाही. ओके, परत दुसऱ्या दिवशी 2-3 झाले, घाबरायचं नाही. तिसऱ्या दिवशी आपोआप हा आकडा 3-4 वर जातो, नंतर हा 4-5 वर जातो, मग नंतर 5-6 वर जातो. म्हणजे काय, छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही करणार आहात. एखादी परीक्षा दिली असेल, आता हायकोर्टाचा पेपर झाला किंवा आता आपण आदिवासी विभागाची जी भरती निघाली त्याचा पेपर झाला नाही, पण होणार आहे. ओके, त्याच्यात अपयश यश हा क्रायटेरियाच ठेवू नका. तुमचा क्रायटेरिया काय असला पाहिजे, की मला त्याच्यातून फक्त काहीतरी शिकायला मिळालं, काहीतरी इम्प्रुव्हमेंट मिळालं. एक टेस्ट खराब गेली, परीक्षा निघाली नाही, विषय समजला नाही, याचा अर्थ तुम्ही अयोग्य आहात नाही. मी आजही तुम्हाला जाहीररित्या सांगते, मला विज्ञान हा विषय पचतच नाही. म्हणजे मीच मोठ्या मुश्किलीने ते रट्टून विज्ञान करायची. आणि म्हणजे ना, स्पर्धा परीक्षेच्या अँगलने विज्ञान करायचं नाही, शाळेमध्ये विज्ञान खूप चांगलं होतं, पण काय माहिती कसं काय कनेक्शनच एकदम लूज झालं. ओके, सो नंतर स्पर्धा परीक्षेचे ते पेपरमध्ये प्रश्न बघितल्यानंतर तर मला आणखीन टेन्शन यायला लागलं. हाय राम, मेरे को जम रहा है की नहीं जम रहा है, नहीं जम रहा है यार. पण मला बाकीचे विषय चांगले जमतायत ना, नाही जमत आहे त्याची भीती नाही बाळगली मी. समजलं, एक टेस्ट किंवा परीक्षा खराब गेली किंवा एखादा दिवस असतो खराब, प्रत्येकाचा दिवस असतो, सो टेक इट पॉझिटिव्हली. गॉट इट. नेक्स्ट पॉइंट बघा, यशस्वी लोकांच्या संघर्ष कथा. संघर्ष कथा फक्त वाचायच्या आहेत. आम्ही एक वडापाव खाऊन राहिलो आणि आम्ही झोपडीत राहिलो आणि इकडे राहिलो, हे असलं काही ऐकायचं नाही. आपण काय प्रत्यक्ष डोळ्याने बघायला गेलो नाही की ते झोपडीत राहिले की वडापाव खाऊन राहिले की मटणाची थाळी खात होते. हे सगळं फेक आहे. ठीक आहे, सो गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी स्वतःसारखीच म्हणजे आपल्यासारखीच, लक्षात घ्या, घाबरलेली, गोंधळलेली, आत्मविश्वासहीन होती. मग कोणाला रीड करायचं, अब्दुल कलामांना वाचा, सायना नेहवालांचं वाचा, मेरी कॉम, सुधा मूर्तींची पुस्तकं तर ना आपल्याला इतकं साधं जीवनातून तुम्ही कसं सक्षमपणे जगू शकता ना, हे शिकवतात. समजतंय तुम्हाला. तर हे गोष्टी कव्हर करा, म्हणजे प्रेरणा घ्या आपल्याच फील्डमधून नाही, त्यांनी असामान्य परिस्थितीतून कसा असामान्य विजय मिळवला हे बघा, कसे पेशन्स ठेवले, संघर्ष कसा केला, स्वतःमध्ये बदल कसा केला, गोष्टी स्वीकारत कसे गेल्या, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. समजतंय तुम्हाला. सो माझं तुम्हाला एक काय महत्वाचं सांगणं आहे, तुम्ही काय करणार आहात, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आत्मविश्वास कमी करायचा नाही. 5 टास्क तुम्हाला कळलेले आहेत आणि तुम्ही बुकमध्ये लिहून घेतलेलं आहे तुम्हाला काय काय करायचं आहे. हे मी तुम्हाला का सांगते, तर लक्षात घ्या, ही तुमची एक सूत्र आहे, 21 सूत्र आहेत. म्हणजे ह्या सिरीज नंतर सुद्धा तुम्हाला आयुष्यामध्ये नवीन काहीतरी करायचं असेल, एखादा व्यवसाय करायचा असेल, दुसरा एखाद्या पदाचा अभ्यास करायचा असेल, तुम्हाला तुमच्या फॅमिली संदर्भात काही करायचं असेल, तरी सुद्धा ही सूत्र युज होणार आहेत. समजतंय. सो मी आता आजच्या दिवसासाठी इथेच थांबते. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल.
कमेंट सेक्शन मध्ये टाकून ठेवायचं काय असेल ते. मला बिंदास फोन करा. फॉर्म कधी सुटणार याच्यासाठी फोन करू नका. बाकी तुमचे सगळे प्रॉब्लेम्स मी डिस्कस करायला, तुम्हाला इश्यू सॉल्व्ह करायला आहेच. समजलं? डन आहे. सो आता थांबते. उद्या आपण याच टायमाला किंवा ह्याच्या आधी थोडंसं भेटूया. उद्याचा विषय थोडासा वेगळा असेल आणि त्याच्यावर मी पुन्हा कशी मात करायची ते सुद्धा सांगणार आहे. सो आजचं सूत्र लक्षात आलेलं आहे. थांबते. बाय. टेक केअर. जय हिंद.